Practice set 9.1 question number second. The total surface area of box of a cuboid shape is 500 square units. Formula total surface area किती दिलाय 500 square units. Its breadth and height is 6 unit and 5 units. Breadth सांगितली आपल्याला 6 unit आणि height सांगितली आपल्याला 5 units. आपल्याला विचारलेली लेंथ किती असेल. आपल्याला माहिती आहे टोटल सरफेस एरिया किती असतो 2 multiplied by L by B plus B by H plus H by L हा फॉर्म्युला आहे. तर टोटल सरफेस एरिया सांगितलं आपल्याला 500 इज इक्वल्स टू 2 ब्रॅकेट लेंथ अननोन आहे इंटू ब्रेथ 6 प्लस ब्रेथ 6 है इंटू हाइट 5 प्लस हाइट 5 इंटू लेंथ अननोन. सो 500 इज इक्वल्स टू 2 ब्रॅकेट मध्ये पाहिलं तर 6L होऊन जाईल प्लस हा 30 होऊन जाईल प्लस हा 5L होऊन जाईल. 6L आणि 5L यांची ऍडिशन होईल. आपल्याला काय मिळेल 500 इज इक्वल्स टू 2 in bracket 6L plus 5L 11L plus 30. आता काय करू हा 2 ह्या ओव्हरऑल ब्रॅकेटच्या मल्टिपल मध्ये याला काय करू आपण RHS टू LHS शिफ्ट करू. मग RHS मध्ये तो मल्टिप्लिकेशन मध्ये होता LHS मध्ये काय होऊन जाईल तो डिव्हिजन होऊन जाईल. सो 500 divided by 2 is equals to 11L plus 30. म्हणजे हा होऊन जाईल 11L plus 30 is equals to 250. 500 ला 2 ने भागला 500 ला 2 ने डिवाइड केलं आपल्याला मिळेल 250. सो नाउ 11L is equals to 250 minus 30. LHS ला 30 प्लस मध्ये होता RHS ला तो काय होईल मायनस मध्ये शिफ्ट होईल. सो 11L is equals to आपल्याला मिळेल 220. 11L मिळाला होता 220. आता 11L म्हणजे काय आहे 11 इंटू L इज इक्वल्स टू 220. 11 हा L व्हेरिएबलच्या मल्टिप्लिकेशन मध्ये इथे जर आपण ज्यावेळेस याचं साइन चेंज करू साइड चेंज करू LHS टू RHS हा होईल मल्टिप्लिकेशनचा डिव्हिजन मध्ये कन्वर्ट. सो यूज केला तर आपल्याला तेच युनिट यूज करावं लागलं असतं. 2 ब्रॅकेट मध्ये आपण वर्टिकल फेसेसचा सरफेस एरिया काढताना H ने मल्टिप्लाय करतो B प्लस L च्या ऍडिशनला इज इक्वल्स टू 2 इंटू ब्रॅकेट. आता हाईट किती आहे माझ्याकडे क्यूब सांगितलंय म्हणजे हाईट आहे 4.5 असेल सेम असेल आणि ती मला दिलेली तर 4.5. मग मी जर 4.5 यूज केलं तर 4.5 प्लस 4.5 हा मला मिळेल 2 इंटू 4.5 इंटू हा होऊन जाईल 9 इज इक्वल्स टू हा होऊन जाईल 9 मल्टिप्लाइड बाय 9 81. पुढचं विचारलं त्यांनी टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब. आता टोटल सरफेस एरिया हा किती असतो 6. आता क्यूब आहे क्यूब मध्ये सर्व साइड सेम असतात म्हणजे टोटल सरफेस एरिया मिळतो 6L स्क्वेअर इज इक्वल्स टू 6 मल्टिप्लाइड बाय 4.5 चा स्क्वेअर हा होऊन जाईल 6 मल्टिप्लाइड बाय 20.25 म्हणजे जर हे मी कॅल्क्युलेट केलं ओके 121.50. टोटल सरफेस एरिया किती झाला 121.50 स्क्वेअर सेंटीमीटर. नंतर आपण प्रॉब्लेम नंबर नेक्स्ट टोटल सरफेस एरिया इज इक्वल्स टू 5400 स्क्वेअर सेंटीमीटर. Find the surface area of all vertical faces of the cube. तर टोटल सरफेस एरिया सांगितलेला आहे. टोटल सरफेस एरिया किती 5400. आपल्याला विचारले काय त्यांनी सरफेस एरिया ऑफ ऑल वर्टिकल फेसेस. तर टोटल सरफेस एरिया 5400 आहे. मला फॉर्म्युला माहिती आहे क्यूब साठी काय असतो टोटल सरफेस एरिया क्यूब आहे म्हणजे 6L स्क्वेअर असेल म्हणजे हा होईल मला 5400 इज इक्वल्स टू 6 मल्टिप्लाइड बाय L स्क्वेअर म्हणजे L स्क्वेअर होऊन जाईल 5400 अपॉन 6 इज इक्वल्स टू हा होऊन जाईल 900 L स्क्वेअर झाला 900.
सो स्क्वेअर रूट जर घेतलं मी दोन्ही साईडला, स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, म्हणजे यल मला मिळेल 30. यल मला मिळेल 30. यल म्हणजे काय, ईच साईडची लेंथ आहे, कारण प्रत्येक साईड सेम असणार आहे. आता त्यांनी मला इथे विचारलं होतं सरफेस एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस इज इक्वल्स टू, तो काय असेल तर 2 ब्रॅकेट मध्ये लेंथ बाय ब्रॅकेट मध्ये परत लेंथ प्लस लेंथ इज इक्वल्स टू 2, काय होऊन जाईल तर यल प्लस एल हा होऊन जाईल 2l इंटू यल. फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही, आपण फॉर्म्युला ऍट द प्लेस बनवू शकतो. हा होईल 2 ऍट द टाइम, फॉर्म्युला आपल्याला लक्षात येऊ शकतो जर आपण फॉर्म्युले बेसिकली नीट लक्षात ठेवले. तर हा 2 इंटू 2 इंटू यल स्क्वेअर हा होऊन जाईल 4l स्क्वेअर. यल ची व्हॅल्यू 30 आहे, यल ची व्हॅल्यू 30 आहे, म्हणजे हा होऊन जाईल 4 इंटू 30 स्क्वेअर इज इक्वल्स टू 4 इंटू 900, हा झाला 3600. आता जर दुसरा याच्यात नीट प्रश्न आपण पाहिला तर ऑल व्हर्टिकल फेसेस, आता प्रत्येक फेसचा एरिया सेमच येणार आहे कारण क्यूब आहे. सरफेस एरिया जरी म्हटलं किंवा एरिया म्हणलं, सरफेस एरिया और एरिया, फक्त एरिया आपण म्हणू शकतो, ऑफ ईच फेस will be area is equals to L by L. एरिया इज इक्वल्स टू L by L. तो किती असेल 30 by 30, तो मिळेल आपल्याला 900 स्क्वेअर सेंटीमीटर.